इतका उदास का बरं दिसतो आज? सोशल मीडियावर लोकांची लाईफ आणि अचिव्हमेंट पाहून फोमो होतोय रे. म्हणजे समजलं नाही मला. अँझायटी आणि डिप्रेशन फील होतंय. अरे पण तुला का फील होतोय असं? का तुला नाही होत का असं कधी फील? अरे आपल्या बरोबरच्या पोरांचे लग्न झाले, सुशांनी स्वतःचं घर घेतलं, प्रगतीने युपीएससीची एक्झाम क्रॅक केली, शीतेने आयफोन घेतला. या सगळ्यांच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून कोणाला एन्झायटी फील नाही होणार? मला तर असं वाटतंय रेस मध्ये मीच कुठेतरी मागं पडतोय. अरे पण रेस कोणासोबत आणि कशासाठी? लाईफ स्वतःसाठी जगतोय का जगाला दाखवण्यासाठी? आणि ज्या सोशल मीडिया पोस्ट बघून तुला फोमो फील होतोय ना, त्याच्या मागचं स्ट्रगलच तुला दाखवलं नाही त्या लोकांनी. आणि तसंही या सोशल मीडियाच्या व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये जे लोक तुला आनंदी दिसतंय ते ऍक्च्युअल मध्ये आनंदी आहे का? राहिला विषय अचिव्हमेंट आणि स्टॅबिलिटीचा, तर प्रत्येकाचे रिसोर्सेस वेगळे आहे, अर्निंग वेगळी आहे. तू का तुझा लाईफ दुसऱ्यांसोबत कम्पेअर करतोय? मित्र, प्रत्येकाचं लाईफ वेगळं आहे. त्यांना त्या गोष्टी लवकर मिळाल्या, कदाचित थोड्याशा तुला लेट मिळतील. एखाद दोन गोष्टींमध्ये तडजोड पण होईल, पण मिळतीलच ना. त्याच्यामुळे असा फोमो फील करून स्वतःचा लाईफ तू अजून स्पॉइल करून घेशील आणि ह्या कम्पॅरिझन मुळे तुझी पर्सनल ग्रोथ सुद्धा थांबेल. सोशल मीडियावर लोक फक्त हॅपी मोमेंट शेअर करतात, त्यामागचा स्ट्रगल आणि दुःखाचे क्षण नाही. त्यामुळे ईर्ष्या करणं सोडा आणि कंपॅरिझन थांबवा.